नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. शेडूंग ते नेरे रस्त्याची दुरुस्ती करा, नाही केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक. शेडूंग ते नेरे रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे, वसंत फडके, राजू पाटील यांनी कार्यकारी बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भिंगारी येथील कार्यालयात उपविभागीय अभियंता सुधीर मडवी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शेडूंग ते नेरे अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. शेडूंग थांब्यावरूनच अनेक गावातील पादचाऱ्यांना, वाहन चालकांना प्रवास करावा लागतो. दवाखाने, शेती, महाविद्यालयातील विद्यार्थी, दूधवाले, व्यावसायिक, नोकरदार वर्ग हे रस्त्यावरून प्रवास करत असताना मोठी कसरत करावी लागते. सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना संत गतीने प्रवास करावा लागतो आणि वेळेवर या ठिकाणी पोहोचावी, रोजगाराच्या ठिकाणी वेळेवर पोहोचावे लागते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती पाहायला मिळते. वाहनधारकांना खड्डा चुकवणे मोठे अवघड होऊन बसते. त्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत. मोठे अपघात होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने लवकरात लवकर सदर रस्त्याची दुरुस्ती करावी. तसे न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे अनिल ढवळे यांनी यावेळी सांगितले. यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मंडळ सदस्य वसंत फडके, शेतकरी कामगार पक्षाचे राजू पाटील, जीवन पाटील, विभागातील महाविकास आघाडीचे युवा कार्यकर्ते या निवेदन देण्यासाठी सदर ठिकाणी उपस्थित होते. सार्वजनिक खात्याला जाग यावी म्हणून या ठिकाणी शेडूंग परिसरातील सर्व गावचे, वारदोळी पासून बेलवली, भिंगार, शेडूंग, आजिवली या सर्व गावांचे कार्यकर्ते या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो असता या ठिकाणी कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्यामुळे उपकार्यकारी अभियंता कदम यांच्याशी दूरध्वनीने संवाद साधला असता त्यांनी आम्हाला या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत उद्यापासून हा काम सुरुवात करतो असा आश्वासित केलेला आहे. आम्ही त्यांना ताबडतोब लगेच सांगितलं की जर का हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी उद्यापासून जर सुरुवात केली नाही, त्यांना सोमवारपर्यंत आपण अल्टिमेट दिलेला आहे. अन्यथा आम्ही या ठिकाणी सोमवारपासून 1 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत. मला वाटतं त्यांच्या बोलण्यावरून का उद्यापासूनच आम्ही मशिनरी या ठिकाणी या रस्त्याच्या कामासाठी शिफ्ट करू आणि जलद गतीने हा रस्ता सुरुवात करू. खरं पाहता आमचे जे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे जे सदस्य आहेत वसंत फडके यांनी चांगली मेहनत घेतली, वारंवार संवाद साधला आणि शासन प्रशासनाला, सार्वजनिक बांधकामाला त्या रस्त्याची दखल घ्यावी लागली. राजू पाटीलनी देखील त्या रस्त्याच्या बाबतीत पाठपुरावा केला आणि उद्या उपकार्यकारी अभियंता कदम यांचं मत आहे की उद्याच्या उद्या आम्ही मशिनरी शिफ्ट करतो. अन्यथा त्यांना आम्ही सांगितलेलं का सोमवारपासून त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्याचबरोबर NH4 ते चिखले हा रस्ता देखील अतिशय खराब झालेला आहे. मागच्या 19 तारखेला मी कार्यकारी अभियंता चव्हाण यांना निवेदन दिलेलं आहे की तो रस्ता तुम्ही 1 तारखेच्या आज जर सुरुवात केली नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू. या तालुक्यामध्ये बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत, बरेचशी रस्त्यांची अवस्था खराब आहे. आम्ही जशा पद्धतीनं आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मागणी मागतील त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही राहून शेतकरी कामगार पक्ष या तालुक्यात काम करतोय, शिवसेना महाविकास आघाडी या तालुक्यात काम करतोय हे दाखवून देण्याचं काम आम्ही करतोय. बरेचसे प्रश्न नैनासारखे असतील, घरांचे प्रश्न असतील, रस्त्याच्या भूसंपादनाचे प्रश्न असतील. PWDनी जो रस्ता आमचा जमिनीतून घेतलेला आहे, परंतु रस्त्याच्या साठी जी संपादित केलेली जागा आहे त्या जागेचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही. उद्याच्या कालखंडामध्ये ते देखील मिळवून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि शेतकऱ्यांसाठी सदैव ताकदीनिशी आम्ही आमचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची वेळ आली रस्त्यावर उतरू. खऱ्या अर्थाने सकाळपासून या कार्यकर्त्यांची जी लगबग होती आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आले. मी सर्वांचा आभार मानतो. असंच सतर्क राहा, सातत्य ठेवा. निश्चित आपल्या गावचा, आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.